नमस्कार मंडळी, माझं नाव आहे श्वेता पवार आणि स्वागत आहे माझ्या फर्स्ट ब्लॉगमध्ये। कसे आहात सगळे? मजेत ना? आजच्या ब्लॉगमध्ये फूड आहे, ट्रॅव्हल आहे आणि भरपूर मजा आहे। वेगवेगळ्या गोष्टी शिकायला आहे मलाही आणि तुम्हालाही। तुमच्या सर्वांच्या आशीर्वाद आणि शुभेच्छा माझ्या सोबतच आहे, म्हणून माझ्या कुकिंग रीलला छान व्ह्यू मिळाली। त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे मनापासून आभार मानते आणि आजचा ब्लॉग सुरुवात करते। आजच्या ब्लॉगमध्ये मी फूड आणि ट्रॅव्हल एक्सपिरियन्स शेअर करणार आहे आणि तुम्हाला अनुभव सांगणार आहे। सो आज आपण जाणार आहोत एकविरा आई दर्शनाला, मॅप्रो गार्डनला आणि प्रतिशिर्डीला। तुम्हाला तर माहितीच आहे, शुभ कार्याची सुरुवात गणपती बाप्पाच्या नावाने होते। तर चला मग बघूया गणपती बाप्पा। आता आपण जिथं बाप्पांना पाहिलं ना, ते ठिकाण तळेगाव टोल नाक्याजवळ आहे, ज्याचं नाव आहे बिर्ला गणपती बाप्पा। बाप्पा अतिशय सुंदर आहेत, किती पण पहा मनच भरत नाही। चला मग आता आपण एकविरा आईच्या दर्शनाला जाऊया, म्हणजे कारला, जिथे आदिशक्ती एकविरा आईचं निवासस्थान आहे। बाय द वे, पावसात फिरायला कोणाकोणाला आवडतं मला कमेंट करून नक्की सांगा। मला तर फार आवडतं। त्या अगोदर ब्रेकफास्टसाठी आपण कुठेतरी थांबूया, म्हणजे एनर्जेटिक फील होईल आणि गड चढायला छान पण वाटेल। तर चला, आम्ही थांबलो आहे दत्तकृपा स्नॅक्स सेंटरला। मोस्टली मला एरिया क्राउडेड वाटत होता, सो मग आम्ही इथे थांबण्याचा निर्णय घेतला आणि इथून कारला देवी पण 2-3 किलोमीटर अंतरावर आहे। पहिले आम्ही पोहे ऑर्डर केले। पोह्यांची टेस्ट तशी बऱ्यापैकी चांगली होती। तुम्हाला तर माहिती आहे, पावसात कांदे भजी खाण्याची मजा ही जरा वेगळीच असते, त्याच्यामुळे कांदे भजीही खाल्ले आणि वडापावही ऑर्डर केला। वडापावची टेस्ट मला फार आवडली आणि आपल्या सगळ्यांचा फेवरेट चहा। अशा पावसाच्या वातावरणात चहा प्यायची मजा काही वेगळीच असते। फायनली आता आपण पोहोचलो आहे कारला लोकेशनला, जिथे एकविरा आई देवीचं मंदिर आहे। पुण्यापासून कारला हे साधारणतः 45 किलोमीटर आहे। सो तुम्ही बाईकने और आयदर कारने पण इझिली जाऊ शकता। आषाढी महिना असल्यामुळे भाविकांची फार गर्दी होती। चला तर मग आपण जाऊया आई एकविरा आईच्या दर्शनाला। रस्ता तर बघताय तुम्ही, नागमोडी वळणाचा आहे आणि वातावरण पण खूप सुंदर होतं, बिकॉज सकाळी पहाटे 8 वाजता आम्ही तिथे पोचलो होतो। त्याच्यामुळे डोंगरावर वरती चढण्याची मजा ही काही वेगळीच होती। काही लोक खालूनच पायी वरती प्रवास करतात, बट येस, वरती गाडी जायला अलाउड आहे। सो तुम्ही वरती गाडी घेऊन जाऊ शकता। आम्ही मंदिराजवळ पोचलो आहे। इथून गाव आणि निसर्ग किती सुंदर दिसतंय ना। रस्त्याचं काम चालू असल्यामुळे गाडी ही अलीकडे पार्क केली आणि पार्किंगची तशी सोय मंदिर प्रशासनाने केली होती। त्यासाठी 20 रुपीज पर व्हेकल चार्जेस लागले। मंदिर डोंगरावर आहे, इथे पोहोचण्यासाठी साधारणतः 200 ते 250 पायऱ्या आहे। वाटेत फुलांचे, प्रसादाचे, खेळण्यांचे आणि पूजेच्या सामानाचे स्टॉल दिसतच असतील तुम्हाला। येथील विशेषता म्हणजे कोळी समाजाची देवी म्हणून एकविरा आईला मान आहे। हे त्यांचं कुलदैवत मानलं जातं। अनेक भाविक नवस फेडण्यासाठी वर्षानुवर्षे येथे येत असतात। एकविरा देवीचं मंदिर जवळच्याच कारल्या लेण्यांमध्ये आहे, ज्या दुसऱ्या शतकातील बौद्धकालीन लेण्या आहेत। त्यामुळे येथे धार्मिकतेसोबत इतिहासही अनुभवायला मिळतो।
असं मानलं जातं की देवीने इथे तपश्चर्या केली होती आणि ती इथे सदैव वास करते. दरवर्षी नवरात्रात चैत्र महिन्यात येथे प्रचंड भाविकांची गर्दी असते. चला तर मग जाऊया देवीच्या दर्शनाला. आता आपण पोहोचलो आहे दर्शनाच्या रांगेजवळ. विशेषतः शनिवार आणि रविवार आणि त्यात आषाढ महिना असल्यामुळे येथे खूप गर्दी आहे. सकाळी आम्ही लवकर आलो त्यामुळे आम्हाला दर्शनाच्या लाईनमध्ये जास्त गर्दी मिळाली नाही, पण तरी 1 hour पकडून चला. मंदिरात जाण्यापूर्वी एक इम्पॉर्टंट गोष्ट जी आम्हाला अनुभवायला मिळाली, मंदिरात न्यू स्टायलिश पॅन्ट ज्या स्टिचिंग केलेल्या असतात त्या अजिबात अलाउड नाही. तर जाताना नीटनेटके कपडे घालून जावे, कारण आमच्या समोर एका सिक्युरिटी गार्डने एका माणसाला लाईनीतून बाहेर काढले बिकॉज ऑफ दॅट नॉर्मल स्टिचिंग पॅन्ट. आमच्याकडे रेनकोट पॅन्ट अवेलेबल होती, सो म्हटलं त्यांना हेल्प करूया, त्यांचेही दर्शन होईल. आता आम्ही मंदिराच्या गाभाऱ्याजवळ पोचलो आहे. मध्ये मोबाईल अलाउड नव्हता त्यामुळे मी बाहेरूनच व्हिडिओ काढला आहे. आजचा दिवस काहीतरी खास आहे, कारण मुंबईहून आलेलं एक नवीन बँड पथक आज इथे भक्तिमय वादन सादर करत आहे. चला मग बघूया. आता आपण पोहोचलो आहे आपल्या नेक्स्ट लोकेशनला, विच इज मॅप्रो गार्डन इन लोणावळा. इथे मी माझे फूड एक्सपिरियन्स शेअर करणार आहे. तर चला मग बघूया. सगळ्यात पहिले मी इथे ब्लूबेरी फ्लेवरचं ड्रिंक ट्राय केलं, जे मला फार आवडलं. मॅप्रोची सगळी प्रोडक्ट इथे दिसत आहे. स्ट्रॉबेरी सिरप, जॅम, चॉकलेट आणि खूप काही. आणि हो, इथे सॅम्पलिंग फ्री आहे. चव घ्या आणि मग खरेदी करा. माझं आवडतं फ्लेवर म्हणजे ब्लूबेरी फ्लेवर. देन तुम्ही इथे बघता लेमन फ्लेवर आहे, वरती ग्रीन ॲपल सुद्धा आहे आणि खाली वॉटरमेलन फ्लेवर सुद्धा आहे. सो यात भरपूर व्हरायटी अवेलेबल आहे आणि जस्ट तुम्ही हे पाण्यात डिझॉल्व करून ड्रिंक घ्या, विच इज व्हेरी टेस्टी. यानंतर मी चॉकलेट एक्सप्लोअर केले. चॉकलेटचा ब्रँड हा मजाना आहे, विच इज इंट्रोड्यूस बाय मॅप्रो. त्यानंतर मी जॅम सेक्शनला गेले. पर्सनली मला तिथले स्ट्रॉबेरी जॅम फ्लेवर हे फार आवडले. तुम्ही पण हे बाय 1 get 1 असल्यामुळे बाय करू शकता. इथे मोस्टली ऑलमोस्ट सगळे प्रोडक्ट बाय 1 get 1 असल्यामुळे चांगल्या ऑफर्स अवेलेबल आहे. सो नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता. त्यानंतर मी खाकरा सेक्शनला गेली. खाकऱ्यात पण भरपूर व्हरायटी होता, जसे की जिरा फ्लेवर, देन टोमॅटो फ्लेवर, जे मी 2 टेस्ट केले. इथे फलेरोचे चॉकलेट्स होते, त्यात स्ट्रॉबेरी फ्लेवर, मँगो फ्लेवर अँड फ्रुटी म्हणून एक फ्लेवर होता, जो आवडला मला. सगळ्यात जास्त इथे मला जे आवडलं आहे ते पेरूची कँडी. पेरूची टेस्ट असल्यासारखं याचं फील येते. सो मी हे प्रोडक्ट एक बाय केलं. चला, आता भूक लागली आहे. आता आपण जाऊया मॅप्रो फूड पार्कला. इथे टॅप सिस्टीम आहे. आपल्याला स्वतःची ऑर्डर स्वतःच प्लेस करावे लागते. सो आम्ही मिनी सँडविच, फ्रेंच फ्राय, मँगो आईस्क्रीम अँड स्ट्रॉबेरी क्रीम आईस्क्रीम हे ऑर्डर केलं. फर्स्ट स्ट्रॉबेरी फ्लेवर खूप फ्लेवरफुल आहे, सुपर क्रीमी आहे. देन मँगो फ्लेवर ट्राय केलं, ते पण खूप डिलिशियस होतं. त्यानंतर आम्ही फ्रेंच फ्राईज आणि सँडविच ट्राय केले. सँडविच मला फार आवडले बिकॉज ते टू चीझी होतं. मी याला रेटिंग 5 out of 5 देईन.
यानंतर आम्ही गेमिंग झोनला गेलो. जस्ट फन म्हणून काही गेम्स ट्राय केले. मजा आली तिथेही खूप. I just made my own Mazana chocolate using white and dark chocolate with extra stuffing inside. याचा पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये शेअर करेल. त्यानंतर आपण चाललो आहोत एक अशा पवित्र ठिकाणी जिथे भक्ती, श्रद्धा आणि शांततेचा अनुभव मिळतो. ते म्हणजे प्रतिशिर्डी. प्रतिशिर्डी हे पुणे जिल्ह्यातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. हे ठिकाण श्री साईबाबांच्या भक्तांसाठी खूप महत्त्वाचं आहे. इथे शिर्डीप्रमाणे साईबाबांचं मंदिर आहे, त्यामुळे याला प्रतिशिर्डी म्हणतात. मंदिर अतिशय सुंदर आणि शांतमय आहे. मंदिराच्या परिसरात स्वच्छता, हिरवळ आणि भक्तांच्या सोयीसाठी उत्तम व्यवस्था आहे. मग आम्ही मस्त साईबाबांचं दर्शन घेतलं आणि बाबांना नमस्कार करून प्रसादासाठी निघालो. त्या अगोदर आम्ही पावती घेतली. पर पर्सन ₹50. प्रसाद अगदी घरगुती चव असलेला आणि सात्विक होता. प्रसादामध्ये बटाट्याची भाजी, पायनॅपलचा शिरा, डाळ भात आणि पोळी. चव अतिशय उत्तम. जेवण आम्ही खूप छान पोट भरून केलं आणि आमच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.